गोंदवले बुद्रुक, तालुका मान, जिल्हा सातारा. गोंदवले विकास सेवा सोसायटीच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक 2026 ते 2031 साठी अपक्ष उमेदवार विक्रम पदपती शिरतोडे यांनी ट्रॅक्टर चिन्हावर उमेदवारी दाखल केली आहे. सभासदांशी थेट संवाद साधत विकास, पारदर्शक कारभार आणि शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. नमस्कार, माझं नाव विक्रम परबती शिरतोडे. मी गोंदवले बुद्रुक येथील विकास सेवा सोसायटी ज्या 2026-2021च्या निवडणुकीसाठी उभा आहे. माझे चिन्ह आहे ट्रॅक्टर. ट्रॅक्टरच्या चिन्हावर प्रत्येक शेतकऱ्याने मतदान करून मला निवडून द्यावे. मी प्रत्येक शेतकऱ्याच्या मतदानाचा उपकाराची परतफेड नक्कीच करीन आणि प्रत्येक शेतकऱ्याला मी स्वतः फोन करून सोसायटीमार्फत कोणत्या स्कीम आहेत, त्या कोणती योजना आहे, या सर्व माहिती प्रत्यक्ष मोबाईलवरून करून देणार. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला जो सोसायटीमार्फत बोजा चढवण्यासाठी कार्यालयात जावं लागतं, वेळ जातो, पैसा जातो, हे सर्व मी सोसायटीमध्ये बसूनच करून घेणार. हे सर्व कामे मी स्वतः करूनच घेणार. तरी माझ्या ट्रॅक्टर या चिन्हासमोर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शिक्का मारून मला निवडून द्यावे, एवढंच माझं म्हणणं. धन्यवाद. नमस्कार, मी अविनाश विजय भोसले, युवा मराठी न्यूज मानखटाव प्रतिनिधी. आज आपण गोंदवले बुद्रुक या ठिकाणी आपण आलो आहोत आणि गोंदवले बुद्रुक विकास सेवा सोसायटी, तालुका मान, जिल्हा सातारा यांची पंचवार्षिक निवडणूक या ठिकाणी या ठिकाणी निवडणूक होणार आहे. तर त्यासाठी सर्वसाधारण मतदानसंघ अपक्ष उमेदवार विक्रम परपती शिरतोडे हे या निवडणुकीसाठी उभं राहिले. आपण त्यांच्याकडून त्यांची माहिती थोडीशी जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव विक्रम परबती शिरतोडे. मी आता 2026-2021च्या विकास सेवा सोसायटीच्या इलेक्शनसाठी उभं राहिलो. माझे चिन्ह आहे ट्रॅक्टर. उभं राहण्याचं कारण असं झालं की गेले 2.5 वर्ष आमची सोसायटी होती ना, ती बिनविरोध आमच्या गावकडच्या सभासदांनी शेतकऱ्यांनी पण बिनविरोध देऊन काय उपयोग झाला नाही. कारण जर 6 महिन्याला हे काय करायचे, नवीन चेअरमन या चेअरमन निवडीमुळे काय झाले, त्यांच्यावर बांधणं ठरले. दोन्ही पार्ट्यात बांधणं झाल्यामुळे काय झाले, शेतकऱ्यांचं कुठलंही काम असलं का पुढं जायचं. मग म्हणणार नवीन चेअरमन आला तो करेल काम, नवीन चेअरमन गेल्यावर म्हणणार आता मी महिनाभर आहे, पुढला चेअरमन करेल काम. असं करून प्रत्येक शेतकऱ्याचं काम आड सगळे म्हणजे कुठल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आतापर्यंत. अशी कारणं झाली. आणि माझं उभं राहण्याचं कारण असं की जर तुमच्या नावावर एकरीत ऊस असेल, बागाय क्षेत्र, तर सोसायटी आपल्याला देते ना 2 लाख रुपये कर्ज. पण मी एका लेडीच्या घरी गेलो असता मला कळले की त्यांना फक्त एकरी 22,000 रुपयेच कर्ज दिले. म्हणले असं कसं? ते म्हणले की तुमच्या क्षेत्राची किंमत 2 लाख रुपये नाही, तुम्हाला आम्ही कसं देऊ 2 लाख रुपये कर्ज? अहो, त्या विधवा लेडीच्या जमिनीची किंमत करायला गेला तर ते एका गुंठेच्या बाजारभावाने कमीत कमी 20 लाख रुपये गुंठा किंमत आहे. मग तुम्ही त्या माणसाला जर तुम्ही 22,000 रुपये कर्ज देत असेल म्हणजे काय, म्हणजे कुणावर किती गरीबावर अन्याय करा हे सांगताच येऊ शकत नाही. इतका अन्याय तुम्ही करताय. आणि तुम्ही प्रत्येक प्रकरण असं दडपू नका गरिबांचं. म्हणजे जी मोठे आहेत ना शेतकरी, त्यांनाच तुम्ही कर्ज देताय, गरिबांना का देत नाही कर्ज? त्याचा काय दोष आहे गरिबीचा? त्यांनी मोठं होणे हे तुमची कारणं आहेत का? तेव्हापासून मला अनुभव आला की आपण आता सोसायटी इलेक्शनला उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आता मी सोसायटी इलेक्शनला उभा आहे. तर सोसायटीमार्फत आपल्याला आतापर्यंत काय काय मिळालं जे प्रत्येक सभासदाला विचारलं तर प्रत्येक सभासद काय सांगू शकला नाही, किंवा संचालक बोलू शकला नाही किंवा आम्ही काय देतो. तर संचालकालाच मुळात माहिती नाही की आपण काय शेतकऱ्यांना देतो. संचालकांना माहिती होण्यासाठी आणि शेतकऱ्याला माहिती होण्यासाठी मी माझा एक जाहीरनामा काढला आहे 15 कलमी. त्या 15 कलमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांना त्याच्या मुलाला डॉक्टर, इंजिनियर, वकील कोणीही असो त्याला त्याच्या शिक्षणाप्रमाणे कमीत कमी 30 लाख रुपये कर्ज मिळते. कर्ज शेतकऱ्याच्या मुलाला मिळते. त्याची परतफेड कशी असते,
तो मुलगा जेव्हा शिक्षण घेऊन पूर्ण बाहेर पडतो त्यानंतर त्याचे हप्ते सुरू होतात. त्याप्रमाणे काय असेल 10 वर्षाचे असेल 15 वर्षाचे हप्ते वर्षाला भरायचे, याप्रमाणे त्याचे हप्ते असतात. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला घर बांधणीसाठी नवीन किंवा फ्लॅट खरेदी करणे किंवा घर दुरुस्ती, शौचालय बांधणे यासाठी सरकार कर्ज देते ना, जवळ 75 लाखापर्यंत कर्ज देते. कर्ज देते पण हे ते शेतकऱ्यांना सांगत नाही की ना. शेतकऱ्याला सांगत असल्यामुळे शेतकरी घेऊ शकत नाही, घर बांधू शकत नाही. ते शेतकरी काय करतात, घरकुलची वाट बघतात. घरकुलची वाट बघत गेली का ग्रामपंचायती म्हणतात की तू त्या पार्टीत आहे, ह्या पार्टीत आहे. यामुळे त्या शेतकऱ्याला घरकुल पण मिळत नाही आणि नवीन कर्ज पण मिळत नाही. दुसरं गोष्ट, प्रत्येक शेतकऱ्याला नवीन जमीन खरेदी करण्यासाठी सरकार पैसे देते 30 लाख रुपये. आणि त्याबदला सरकार जमिनी जी नवीन घेणार आहे शेतकरी त्याला शेतकरी जमीन सरकार घेते ना तारण फेटत, पण ती नवीन शेतकऱ्याला कर्ज पण देत नाही ती. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला गावात घर असतं, शेतात राहावं बा, एखादी डाळिंब असेल किंवा कोणते पीक असेल किंवा एखादा जनावर गोठा असेल किंवा शेळ्या मेंढ्या असतील, त्यांना जी बांधायसाठी संरक्षणासाठी पाहिजे ना शेतकऱ्याला कंपाऊंड किंवा निवास, त्यासाठी सुद्धा सरकार आपल्याला कर्ज देते या प्रत्येक शेतकऱ्याला. तसेच तालुक्यात ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याला वाटतं आपल्या पोराला नोकरी नाही तर एखादा फ्लॅट घ्यावा किंवा एखादा गाळा घ्यावा, त्याला सुद्धा सरकार कर्ज देते. तसे प्रत्येक शेतकऱ्याला 20 लाखापर्यंत पंतप्रधान सुरक्षा अपघात विमा आहे. पण आतापर्यंत आमच्या गोंधळला किती शेतकऱ्यांना मिळाले हेच माहिती नाही यांना. संचालकाला माहीत नाही आहे का नाही का काय केले. तसेच सौर ऊर्जा यंत्र खरेदी करण्यासाठी सुद्धा सोसायटीमार्फत 60,000 रुपये कर्ज मिळते, हे सुद्धा सांगत नाही संचालक. तसेच वडापाव, भाजीपाला विक्रेते, आईस्क्रीम, थंड पेय, पापड, लोणची यांनासुद्धा कमीत कमी 2 लाख रुपये कर्ज मिळतेच भांडवल चालू करण्यासाठी. तसेच 2 चाकी 4 चाकी घेण्यासाठी सुद्धा सोसायटीमार्फत 20 लाख रुपये कर्ज मिळते. अजून पीक कर्जासाठी तुम्हाला सुद्धा 2 लाखाचं कर्ज मिळतंच. आणि तिसरं म्हणजे ज्या शेतकऱ्याचा 1 एकर ऊस आहे त्याला 2 लाख रुपये कर्ज देण्याची काय हरकतच नाही ना. 2 लाखापर्यंत कर्ज मिळायला हरकतच नाही. तुम्ही काय करताय, त्याची 1 एकर ऊस आहे त्याला 20,000 22,000 रुपये कर्ज देते. म्हणजे तुम्ही तुझा भाव पूर्ण करा आणि जो मोठा शेतकरी आहे त्याला 2-2, 3-3 लाख रुपये देत आहे. असा तुझा भाव कशासाठी पाहिजे, हे सर्व माझ्या लक्षात आले. म्हणून मी या सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी आताच्या 2026-2021च्या पंचवार्षिक विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि माझं चिन्ह आहे ट्रॅक्टर. तरी मला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मतदान देऊन निवडून द्यावे. मी येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या सोसायटीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याची फाईल पुढं लावणार बँकेत आणि स्वतःहून प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देणार. एवढंच मी बोलतो. आता